नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज आपण मस्त अशी कोथिंबीरीच्या काड्यांची चटणी बनवणार आहोत. तर आपण बाजारातून छान अशी कोथिंबीर आणली होती आणि ती निसून घेतली आणि त्याच्या ज्या काड्या होत्या त्या अशा त्याच्या बारीक बारीक तुकडे करून घेतले. त्यानंतर इथं बघू शकता मी डाळ्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या घेतल्यात भरपूर साऱ्या, जेवढं तिखट पाहिजे तेवढं. त्यानंतर मीठ घेतलंय, सुकं आणि ओलं खोबरं घेतलं थोडंसं, लसूण घेतलंय आणि आलं घेतलंय थोडंसं. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना सगळं साहित्य जे घेतलेलं आहे ना हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं ना याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, मी याच्यामध्ये आता मीठ घातलंय आणि आता याचं झाकण लावून घेते आणि मस्त असं आहे ना बारीक असं वाटून घेते. आपल्याला याच्यामध्ये दही सुद्धा घालायचं आहे, त्यामुळे इथं बघू शकता मी असं आंबट असं मस्त घरी बनवलेलं दही घेतलेलं आहे. तर इथं बघू शकता छानपैकी मी याच्यामध्ये टाकलंय आणि छान याचं बारीक असं आहे ना मस्तपैकी ना वाटून घेतलेलं आहे. याला बघू शकता आपली कोथिंबीरीच्या काड्यांची चटणी इथे तयार झालेली आहे. तर ही चटणी तुम्ही ना इडली बरोबर, मेंदूवड्याबरोबर किंवा डोस्याबरोबर खाऊ शकता. एक नंबर लागते ही चटणी. तुम्ही अशा प्रकारे ही चटणी बनवून बघा. ही चटणी तुम्ही वडापावला सुद्धा लावू शकता, समोस्याबरोबर भरपूर सारे पदार्थ आहेत त्याच्याबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता. जेवताना तोंडी लावताना पण ही चटणी एक नंबर लागते. तर बघू शकता आपण कधी कधी कोथिंबीर आणली की त्याच्या काड्या फेकून देतो, अशा प्रकारे त्यापासून अशी चटणी तयार करा आणि मस्त अशी जेवणाबरोबर खा, एक नंबर लागणार. तर बघू शकता आपली चटणी छान झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.